नमस्कार. कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ मराठी विभाग ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण पाठ क्रमांक 2 कविता आहे रोज मातीत, कवयित्री आहे कल्पना दुधाळ यांचा आपण परिचय पाहूया. कवयित्री कल्पना दुधाळ यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1978 मध्ये गाव टेंभुर्णी, तालुका महाडा, जिल्हा सोलापूर शेतकरी कुटुंबात झालेला आहे. यानंतर आपण त्यांचा कविता संग्रह पाहूया. सुप्रसिद्ध कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. तसे त्यांचा कविता संग्रह सीजर कर म्हणते माती, दुसरा आहे धग असतेच आसपास. 2016 मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्यांच्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की कवी कल्पना दुधाळ ह्या स्वतः शेतकरी आहेत आणि शेतीमध्ये राहून त्यांनी संपूर्ण साहित्य लेखन केलेलं आहे. दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपण त्यांचा कविता संग्रह पाहतोय आणि तिसऱ्या चित्रामध्ये सुद्धा त्यांचा सीजर कर म्हणते माती हे आपण छायाचित्र पाहतोय. विद्यार्थ्यांनो, हे पाहण्यापूर्वी, कविता पाहण्यापूर्वी आपल्याला कवयित्रीबद्दल आपल्याला भरपूर काही सांगायचं आहे आणि ते आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला कविता समजायला सोपी जाणार आहे किंवा समजणार नाही. म्हणून या ठिकाणी कवयित्री आपल्याला म्हणतायत की माझं बालपण सुखसमृद्ध होतं असं नाही, पण परिस्थिती कितीही परीक्षा घेणारी असली तरी घरातील लहानग्या मुलांना तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळलेले असते. एखादं खेळणं हातात येण्याआधी हातात आली ती म्हणजे मातीच. शेतातच घर, शेतातच रांगणं, शेतातील माती मुठीत घेऊन अंगावर उधळणं हे तर नेहमीचंच. चिखलाचे सांडगे करणे, पापड बनवणे, लाडू बनवणे, गवताच्या पानाच्या मऊशार हिरव्यागार भाकरी थापणे, हे खोटं खोटं समजून खाण्याचे ॲक्शन करणं, आई, वडील, आजींना हट्टानं खाऊ घालायचं. आणि विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे घरातील मोठी माणसे बोलतात त्याचप्रमाणे कवयित्री लहानपणापासून त्यांचं अनुकरण करायच्या आणि त्याच पद्धतीनं ते बोलायच्या. कवयित्री म्हणते आहे की आमच्या माळावर मोठाले काळेभोर दगड होते. आम्ही भावंडे त्या दगडावर खेळायचो. दगडालाच घोडा बनवायचा आणि त्या घोड्यावर बसून आम्ही शाळेतल्या मोठमोठ्या कविता म्हणायचो. कवयित्री म्हणते आहे की मी त्या वातावरणात एवढी रमले की कोणत्याच गोष्टीची तक्रार करावीशी वाटली नाही. मुलांनो, घरापासून लांब 4 किलोमीटर शाळा होती. शाळेत जाताना चिंचा, बोरं, आवळे हे सर्व मित्रांना द्यायचे. आपण मुलांनो छायाचित्रामध्ये पाहतोय की कवयित्रीचं शेतातलं घर आहे आणि त्या शेतापासनं एकंदरीत त्यांची जी प्राथमिक शाळा आहे ती शाळा
4 किलोमीटर अंतरावरती आहे. या शाळेत नित्यनेमानं ते पायानं चालत जायच्या. पायामध्ये चप्पल नाही, अशा परिस्थिती, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्या वाढलेल्या आहेत आणि शेतकरी कुटुंबामध्ये वाढलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनो, आपल्याप्रमाणेच कवयित्रीची परिस्थिती आहे. आपणसुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहोत आणि त्यांची परिस्थिती आणि आपली सर्वांची परिस्थिती ही समान आहे. जर कवयित्री शेतकऱ्यांची मुलगी म्हणून आणि घरची परिस्थिती बेताची असूनसुद्धा जर ती एवढं किंवा पाठीमागं कसल्याही प्रकारचा वारसा नसतानासुद्धा जर मराठी साहित्यातील अस्खलित असणाऱ्या जर साहित्यिक बनत असतील, तर विद्यार्थ्यांनो, आपण कवयित्रीचा आदर्श घेणं हे गरजेचं आहे. कवयित्री पुढे म्हणते आहे की आम्ही शाळेत जात असताना रस्त्याने चिंचेचे झाड लागायचे, त्याच्या चिंचा काढायच्या. बोरींची बाग असायची, त्या बोरीला लगडलेले बोरं आम्ही घ्यायचो. रस्त्यामध्ये आवळ्याचे झाड होते, त्या आवळ्यांच्या झाडाला भरपूर आवळे लागलेले असायचे. आम्ही ते आवळे काढायचो आणि शाळेमध्ये जाताना आम्ही ते आवळे खात, चिंचा खात, बोरं खात आम्ही जायचो. एवढंच नव्हे तर परमार्थ, परार्थ जसं आपण खातोय तसं दुसऱ्यांनाही दिलं गेलं पाहिजे, ही धारणा कवयित्रीची अगदी लहानपणापासून होती. म्हणून शाळेतल्या सर्व मित्रमैत्रिणींना चिंच असेल, बोर असेल, आवळा असेल, हे सर्व वाटून द्यायच्या. एवढंच नव्हे तर शेतीतील कामे जी आहेत, ही शेतीतील कामे पूर्ण कामं करायच्या. हे असे विविध प्रकारचे कवयित्री आपल्याला आलेले जे अनुभव आहेत किंवा प्रसंग आहेत ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. एवढंच नव्हे तर रानात कामे सुरू असताना घरातील संपूर्ण कामे करायची. जनावरं सांभाळणे, त्यांना पाणी पाजणे, घरातील संध्याकाळचा स्वयंपाक करणे, ही संपूर्ण कामे कवयित्री स्वतः करायची आहेत. एवढंच नव्हे तर कवयित्रीला नेहमी वाटायचं की जे आपण करतो आहोत, अनुभवतो आहोत, पाहतो आहोत, हे सर्व प्रकारचं साहित्य आपल्या साहित्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून कवयित्रीनं, मुलांनो, आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये विचार हे मागासलेले असतात. तसेच कवयित्रीची सुद्धा परिस्थिती आहे. कवयित्री अनुभव सांगते आहे की कवयित्रीची मोठी बहीण शिक्षण न घेतल्यामुळं घरातल्या आईवडिलांनी तिचं लवकरच लग्न करून दिलं आणि हीच भीती कवयित्रीच्या मनामध्ये होती. जर आपण नाही शिकलं तर आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे आपलंही लग्न लावून देतील आणि पुढचा जो काही भाग आहे तो तसाच अधुरा राहील. म्हणून कवयित्री अगदी मनापासून अभ्यास करायच्या. विद्यार्थ्यांनो, कवयित्री 10वीमध्ये असताना भरपूर अभ्यास केला आणि बोर्ड परीक्षेत शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आणि उत्तीर्ण झाल्यामुळे घरामध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं. कवयित्रीचे चुलते पुण्याला राहायला होते. एके दिवशी कवयित्रीच्या वडिलांना त्यांचे भाऊ म्हणाले, दादा रे, आपली पोर चांगल्या मार्काने पास झाली आहे, तर मी असं करतो की हिला पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्याला घेऊन जातो. आणि विद्यार्थ्यांनो, खऱ्या अर्थाने कवयित्रीचे खरे शिक्षण सुरू झाले. आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की ही SNDT कॉलेज पुणे येथे कवयित्रीनं प्रवेश घेतलेला आहे. आणि आपण छायाचित्रामध्ये जे पाहतोय ते पुणे येथील SNDT विद्यापीठ पुणे याची इमारत आहे. आणि याच इमारतीमध्ये, याच विद्यापीठामध्ये कवयित्रीच्या चुलत्यांनी कवयित्रीला पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश दिला आणि पदवी प्राप्त केली. एवढंच नव्हे तर कवयित्रीचे शिक्षण
पुढं पदवी प्राप्त झाल्याच्या नंतर बंद केलं आणि तिचा विवाह, तिचं लग्न जालिंदर दुधाळ, राहणार बोरी खडक, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांच्याशी त्यांचा विवाह करून दिला. आणि एकंदरीत विद्यार्थ्यांनो, कसलीही प्रकारे साहित्याचा वारसा नसलेला, नवे नवे तर अनुभव नसताना, वाचन नसताना आईबरोबर दररोज नित्यनेमानं शेतीमध्ये जायची आणि शेतीमध्ये जात असताना हातामध्ये, मुलांनो आपल्याला माहिती आहे की आपण शेतामध्ये जात असताना, शेतीचे कामे करत असताना आपण दिवसाचं नियोजन करून पुढे जातोय. हातामध्ये जेवणाचा डब्बा घेतो, तसाच कवयित्रीने जेवणाचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याबरोबर साध्या 5 रुपयाच्या पिशवीमध्ये एक वही आणि पेन घेऊन दररोज नित्यनेमानं आईबरोबर जायची आणि शेतीतले जे जे काही कामे आहेत ते कामे कशा प्रकारे स्त्रिया करतायत, किती कष्ट उपसत आहेत आणि काय करतायत याचं संपूर्ण नोंदणी कवयित्री नित्यनेमानं आपल्या वहीमध्ये करायची. आणि कवयित्रीला वाटायचं की हेच स्त्रियांचं दुःख, हेच पूर्ण श्रम आपल्या कवितेमध्ये उतरलं पाहिजे, आपल्या साहित्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि म्हणूनच कवयित्रीनं हातामध्ये अगदी बालपणापासून लेखणी घेतली आणि सीजर कर म्हणते माती आणि धग असतेच आसपास हे 2 कविता संग्रह त्यांनी कसल्या प्रकारचा वारसा नसताना प्रकाशित केले आणि आज आधुनिक काळातील अगदी जगप्रसिद्ध असणाऱ्या कवयित्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, रोज मातीत या कवितेची आपण मध्यवर्ती कल्पना पाहूया. कवयित्री या ठिकाणी आपल्याला संबंध या कवितेमध्ये काय सांगणार आहेत ते आपण सारांश रूपानं या ठिकाणी पाहूया. रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलांचे हृदयद्रावक मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे. साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता आहे. ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला कशी भिडत जाते ते आपण कविता वाचनातून अनुभवूया. विद्यार्थ्यांनो, आपण प्रत्यक्ष या ठिकाणी कवितेचं वाचन करणार आहोत आणि एकंदरीत शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत स्वअनुभवातून या ठिकाणी कशा प्रकारे कवयित्री कथन करते ते आपण पाहणार आहोत. कवयित्री कविता पाहूया. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते मी ग नांदते, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, उन्हा ताणात रोज मरते, उन्हा ताणात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. विद्यार्थ्यांनो, हे अशा प्रकारची कविता या ठिकाणी कवयित्री कल्पना दुधाळ यांची आहे. सर्वप्रथम आपण
कवितेची एक एक पंक्ती घेऊन आपण त्याचा अर्थ स्पष्ट करत जाऊया. या ठिकाणी कवयित्री पहिल्या पंक्तीमध्ये सांगते आहे, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या चित्रामध्ये पाहतो आहोत की शेतकऱ्यानं शेती नांगरलेली आहे. त्या शेती नांगरून त्याची चर पाडून वाफे तयार केलेले आहेत आणि त्या वाफ्यामध्ये सर्व शेतकरी महिला कांदे लावण्याचं काम करताना आपण पाहतो आहोत. एवढंच नव्हे, खालच्या चित्रामध्ये प्रत्यक्ष कांदे उगवून मोठी झालेली दिसून येते आहे. विद्यार्थ्यांनो, स्त्रीचा आणि मातेचा तसा संबंध अन्योन्य साधारण आहे. प्रथम शेती करण्याची सुरुवात बाईनंच केली असा इतिहास आपल्याला सांगतो आहे. इथे सुद्धा बाई शेती कामाशी किती निगडीत आहे हे आपण पाहतो आहोत. शेतीची कामे बाई करत असली तरी ती केवळ कामं करत नाही, तर ती प्रत्यक्ष या ठिकाणी शेतीमध्ये जे कांदे आहेत ते कांद्याच्या रूपानं जीव लावते आहे. कारण मुलाप्रमाणे जसं आपण मुलांना सांभाळतो, लहानाचं मोठं करतो, नावारूपाला आणतो, त्याचप्रमाणे शेतीतील या मातीला जीव लावला तर, निगराणी केली तर मातीतून हे जे कांद्याचे कोंब आहेत हे वरती येताना आपल्याला दिसत आहेत. एवढंच नव्हे तर हे रोप, हे कांदे नावारूपाला येत असतात आणि या पिकांवरतीच त्या शेतकऱ्यांचं जीवन हे विसंबून असतं, अवलंबून असतं. नवे तर या उत्पादनावरच त्याच्या घराचा संपूर्ण विकास अवलंबून असतो. म्हणून नुसतं कांदं लावत नाही, तर प्रत्यक्ष मातीमध्ये जीव लावते आहे, मनापासून कष्ट करते आहे. आणि अशा पद्धतीनं कवयित्री पहिल्या पंक्तीमध्ये सांगते आहे की सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. दुसरी पंक्ती आहे, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. विद्यार्थ्यांनो, काळ्या आईला हिरवं गोंदणे म्हणजेच ह्या महिला पहिल्या छायाचित्रामध्ये आपण पाहतोय की संपूर्ण सऱ्या जी आहेत या काळ्याभोर असणाऱ्या मातीच्या सऱ्यामध्ये कांद्याची छोटी छोटी जी रोपं आहेत, ही रोपं कशा पद्धतीनं लावतायत आणि सर्वत्र काळीभोर असणारी जमीन आपल्याला हिरव्या गोंदनाप्रमाणे गोंदून दिसायला लागते आहे, गोंदलेली दिसते आहे. एवढंच नव्हे तर आईमुळे आपलं अस्तित्व असतं आणि आईमुळेच आयुष्यालाही आकार येतो. तसं शेतकऱ्याची आई म्हणजे भूमाता होय, म्हणजेच माती होय. इथे ही स्त्री आपल्या काळ्या आईला हिरवं गोंदते आहे. मुलांनो, गोंधण म्हणजे स्त्रीचं महत्त्वाचं असं नातं असतं. कपाळावर, हातांवर ती गोंदते आहे. हे गोंधण कधीही पुसले जात नाही, मिटलं जात नाही. तशा प्रकारे कवयित्री म्हणते आहे की काळ्या आईला हिरवं गोंदते आहे, म्हणजे हिरवगार पीक काळ्या जमिनीतून वर येतं. त्यासाठी स्त्री अतोनात कष्ट करते आहे, प्रयत्न करते आहे. अशी ती रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते, असं जी म्हणते आहेत की विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी नांदणे हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे. कारण नांदणे म्हणजे सासरी जाऊन नांदणे असा त्याचा अर्थ नव्हे, तर जगणे, संसार करणे. पण तो संसार कसा करणे, तर आनंदाने करणे, मनापासून करणे, अंतर्मनापासून करणे. कारण का दिलेली कामं औपचारिक करून बाजूला फेकून देणे नव्हे, तर मनापासून करणे, अंतःकरणापासून करणे. म्हणजेच या ठिकाणी APJ अब्दुल कलामसुद्धा आपल्याला सांगतायत की कोणतंही काम असो, कुठलंही काम असो,
कितीही लहान असो मोठं असो ते अंतर्मनापासून बेंबीच्या देठापासून जर आपण गेलं तर त्याची जी काही फलप्राप्ती आहे ही फलप्राप्ती आपल्याला निश्चितच भेटत असते. म्हणून या ठिकाणी कवयित्रीसुद्धा आपल्याला सांगते आहे की कोणतंही काम असो, शेतीतलं काम असो, घरातील काम असो, कोणतंही काम असो ते मनापासून केलं गेलं पाहिजे. मातीचं आणि बाईचं असं नातं आहे. कवयित्रीला सांगायचं आहे की मातीप्रमाणेच बाईचं आयुष्यसुद्धा आहे. माती ज्या पद्धतीनं सर्जनशील आहे, मातीमध्ये जो जीव आपण लावेल तो जीव या ठिकाणी कोंबाच्या माध्यमातून आपल्याला नावारूपाला आलेला दिसतो. जशी माती सर्जनशील आहे तशीच बाईसुद्धा सर्जनशील आहे. बाईसुद्धा वंशे नव्हे तर वंशाचा दिवा नव्हे तर अशा अनेक पिढ्यांचा दुवा जुळवण्याचं काम स्वतः बाई करत असते. म्हणून माती आणि बाईचं ही नातं जे आहे हे समान आहे असं आपल्याला दिसून यायला लागतं. मातीमधून ज्याप्रमाणे पिकं येतात, हिरवाई उगवून येते, त्याचप्रमाणे घरादाराला एकंदरीत उभारी देण्याचं काम स्वतः बाई करत असते. त्याप्रमाणे बाई आपल्या कष्टाने, आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण घराला नव्हे तर घराचा विकास करण्याचं काम स्वतः करते आहे. कितीही कष्ट उपसले तरी ती कोणासमोर कुरकुरत नाही. अगदी देहाचा खांब करते आहे आणि देहाचा खांब करून या संपूर्ण घराचा डोलारा जो आहे ती डोलारा आपल्या खांद्यावरती पेलण्याचं काम करते आहे. मग हे पेलत असताना कधीही तिनं कुरकुर केली नाही. होणारा त्रास तिनं कधी कोणाजवळ बोलून दाखवला नाही. आणि घरातील कामे असो, शेतीतली कामे असो, दिराची कामे असो, नवऱ्याची कामं असो, सासू सासऱ्यांची कामं असो, मुलांची कामे असो, अगदी बिनपगारी कसल्याही प्रकारे एक रुपयाही न घेता ती सतत कष्ट करत राहते, राबत राहते. आणि म्हणून हे सर्व जी करते आहे ती जसं दुसऱ्या शेजाऱ्यांचा विकास झालेला पाहून तिला असं वाटतं की आपलाही विकास झाला पाहिजे. आणि म्हणून विकासाच्या ध्येयापोटी ती झपाटल्यागत अहोरात्र काबाड कष्ट करते आहे, देहाचा खांब करते आहे. आणि अशा पद्धतीनं घर विकास किंवा नावारूपाला आणण्याचा सातत्यानं ती प्रयत्न करत असते. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो पहिल्या चरणामध्ये, पहिल्या कडव्यामध्ये कवयित्रीला अशा पद्धतीनं सांगायचे. उर्वरित असलेला जो भाग आहे तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.